की आपण कुठं आहे आणि विकास कुठं आहे हे तुम्हाला दावून देण्यासाठी या चरणराज चौरे माझ्या मायबाप जनतेसाठी रिंगणात उतरलाय आणि तुम्ही पण रिंगणात उतरा आणि समोरासमोर या ठिकाणी होऊ द्या फैसला काय व्हायचं ते। माझी जी मायबाप जनता ठरवेल चरण चौरे तर राजकारणात थांबेल आणि तुम्ही तर राजकारणात थांबता। सुरू करायला गेलो आता करत असेल तर माझ्या ह्या पाचपूरच्या खंडरायाला, आमच्या पिनूरच्या काजीकबीर देवाला आणि माझ्या अंकुलीच्या भैरवाला शपथ घेऊन सांगतो की माझ्या मायबाप जनतेची फसवणूक करण्यासाठी तुमच्याकडे चरणराज चौरे येणार। कुठेही जावा आणि कुठल्याही शेतकऱ्याला विचारा की चरण चौरेने काय केलं। मी ह्या माझ्या विकासाच्या जोरावर मी जनतेसमोर चाललोय आणि तुम्ही काय काय त्या ठिकाणी शपथ घेतली। चरण चौरे सांगल तो सरपंच म्हणून तुम्हीच त्या ठिकाणी बाईट दिली आणि तो गोपनीय वेळू चरण चौरे पैसे आहे त्याचं भान आपल्याला असावा। तुम्ही सरपंच पद उपसरपंच असताना तुम्हाला राजीनामा तुम्ही का दिला की चरणराज चौरेला सांगण्यावर। ज्या वेळेस माझ्यावर तुम्ही अशा गोष्टीचा आरोप करता त्यावेळेस खालच्या पातळीला जाऊन मला बोलावं लागेल ही तुम्हाला विनंती वजा इशारा आहे। तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जशाच तसं उत्तर दिलं जाईल आणि तुम्ही त्या गोष्टीच्या मध्ये पडू नये। नमस्कार, मी शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य, पेनोर ग्रामपंचायत सदस्य, जे काल भावी उमेदवार म्हणून स्वतःला मिरवत आहेत त्या उमेदवारांनी काल माझ्यावर खालच्या पातळीला जाऊन टीका केली। खरं तर मी एक सर्वसामान्याचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी सर्वसामान्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी गेले 8 ते 9 वर्षापासून प्रयत्न करत आहे। खरं सांगायला गेलं तर त्या उमेदवाराची पायाखालची वाळू सरकली म्हणलं तर वावगं ठरणार नाही। कारण का तर प्रत्येक ठिकाणी जाईल त्या ठिकाणी त्यांना लोक जाब विचारतात की तुम्ही 40 वर्षामध्ये या ठिकाणी आमच्यासाठी व आमच्या भागासाठी आमच्या गावासाठी काय काम केले आणि त्याचाच परिणाम त्यांच्या डोक्यावर झालेला आहे आणि त्याच्यातूनच ती काही खोटे नाटे आरोप करण्याचा त्या ठिकाणी केविलवाना प्रयत्न माझ्यावर करत आहे। खरं तर मला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही दुसऱ्यावर आरोप करताना स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे याची खात्री करावी आणि मग समोरच्यावर आरोप करावं। कारण का तर आपण गेल्या अनेक वर्षातून मध्ये राजकारणामध्ये आहे। तुम्हीच म्हणताय की मी 6 वर्ष झालं राजकारणामध्ये आहे। ठीक आहे, 100% 6 वर्षामध्ये एक 8 वर्ष झाले असतील मी राजकारणामध्ये असेल, पण तुमच्या कार्यकिर्दीमध्ये तुम्ही जी काय 15 वर्ष झालं 20 वर्ष झालं स्वतःला राजकारणामध्ये आहे म्हणता, तुम्ही जी 20 वर्षामध्ये केलं नाही त्या या शेतकऱ्याच्या पोरानं ह्या माझ्या मायबाप जनतेसाठी या ठिकाणी माझ्या पिनूर पंचक्रोशीमध्ये असेल तालुक्यामध्ये असेल या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भरतशेठ गोगावले असतील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून या ठिकाणी मी प्रत्येकाला रस्ता देण्याचं काम केलेलं आहे। आज पेनूरमध्ये तुम्ही पाहत असाल, तुम्ही खात्री करा की माझा शेतकरी या ठिकाणी किती खुश आहे, या पेनूरची मायबाप जनता किती खुश आहे या ठिकाणी ह्या कामाच्या माध्यमातूनच खुश आहे। तुम्ही जर गेल्या 30 वर्षाखाली जर काम केलं असतं तर ही पाळी तुमच्यावर आली नसती। तुम्ही खोट्या टीका करणं, खोट्या बाता मारण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दावावा आणि मग जनतेसमोर जावावा, हा माझा त्यांना प्रश्न आहे। एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून या ठिकाणी ह्या माझ्या मायबाप जनतेलाच तुम्ही जाऊन विचारावा की चरण चौरेने या ठिकाणी निधी आणलाय का नाही आणलाय, रस्ते केलेत का नाही केलेत। तुम्ही 4000 कोटी रुपयाचा निधी सांगत मिरवत फिरत होता की या ठिकाणी यशवंत माने यांनी 4000 कोटीचा निधी आणलाय। तो 4000 कोटीचा निधी कुठं आहे? आज मी माझा मायबाप शेतकरी, माझी मायबाप जनता
रस्त्यावरून येत असताना त्या चिखलातून, गुडघ्या एवढ्या चिखलातून येते. आज माझ्या शेतकऱ्याचं ऊस निघायला अडचण आहे. आज माझ्या शाळेच्या लेकरांना, या ठिकाणी मायबाप जनतेच्या लेकरांना शाळेला येताना किती त्रास होतोय, दूध उत्पादकाला किती त्रास होतोय, माझ्या शेतकरी बांधवाला किती त्रास होतोय, ह्याची जाणीव तुम्हाला आहे का? मग तुम्ही एवढा 4,000 कोटी रुपये निधी आणून देखील तुम्हाला आज मुरुम टाकायची पाळी आरक्षण ओपन झाल्यानंतर का आली, याचं आत्मपरीक्षण आपण करावं. तुम्ही त्या ठिकाणी आज आरक्षण ओपन झाल्यानंतर कुठं 4 कॅपा टाकू का, 2 कॅपा टाकू का, प्रत्येकाच्या दारोदार फिरून, प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन, प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन तुम्हाला तांदळाची शपथ व्हा, देवाची शपथ व्हा, मी तुमचा रस्ता करून देतो पण मला मतदान करा, ही तुम्हाला भीक मागण्याची पाळी का आली, हा माझा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला आहे. आणि एक सांगायचं झालं तर माझ्यावर त्या ठिकाणी गुन्ह्याचा आरोप आहे. ठीक आहे, चरण चौरेवर कुठं चंदनाचा गुन्हा दाखल असेल तर तुम्ही सिद्ध करून दावा, हा चरण चौरे राजकारणातून संन्यास घेणार. हे जे तुम्ही खोटा आरोप केलेत, तुम्ही पातळी सोडून खाली जाऊ नका. तुमच्या ह्या सर्वसामान्य माझ्या मायबाप जनतेने पेनूर असेल, पाटकुला असेल, टाकळी असेल, औंढे असेल, वरकुटा असेल, अंकोली असेल, कोताळा असेल, शेजबावळा असेल, आडेगाव असेल, सारोळा असेल, ह्या झेडपी गटातल्या 10 गावातील जनतेने तुम्हाला ठरवलेलं आहे की तुम्हाला गेल्या 30 वर्षामध्ये ह्या जनतेसाठी तुम्ही काम काय केलेलं नाही. आज मी माझा शेतकरी या ठिकाणी त्रस्त आहे आणि माझा मायबाप जनता त्रस्त आहे, तर ते ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी काही करून तुम्हाला खूप काय या ठिकाणी मतदार घेणं, चरण चौरेला निवडून दिल्याशिवाय हे सर्वसामान्य जनता गप असणार नाही. आणि तुम्ही ज्या तुमच्या त्या ठिकाणी मला माझ्या कामाचं श्रेय 100% त्या माझं जे काम आहे केलेलं त्याचं मला काय ना काय माझी मायबाप जनता माझ्या झोळीत टाकल्याशिवाय राहणार नाही. गेल्या अनेक 3 ते 4 वर्षामध्ये मी पेनूर सारख्या गावातलं जवळजवळ 60 ते 65 रस्ते करण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही ह्या ठिकाणी माझं तालुक्यातील पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की एखाद्या गोष्टीवर तुम्ही जी मी सांगतोय ते ऐकण्यापेक्षा त्या शेतकऱ्याकडे जावा, त्या रस्त्यावर जावा, या ठिकाणी तुम्ही जाऊन विचारा की ते रस्ता कोणी केलाय, कुणाच्या फंडातून केलाय, कुठल्या निधीतून केलाय, हे जाऊन विचारावं. पाटकुलला जावा, पेनूरला जावा आणि शेजबाबळगावला जावा, ज्या ज्या ठिकाणी औंढे असेल त्या ठिकाणी जावा. या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आपण निधी आणून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. गेल्या 30 वर्षापासून तुमचा आमदार होता, जिल्हा परिषद सदस्य तुमचा होता, पंचायत समिती सदस्य तुमचा होता, सभापती त्या ठिकाणी तुमचा असतील, बऱ्याचशाच गोष्टी असताना देखील माझ्या मायबाप जनतेवर आज मी 30 वर्षांना ही पाळी का येते, हा प्रश्न माझ्या मायबाप जनतेला, माझ्या या ठिकाणची शेतकरी बांधवांना पडलेला आहे. मी निधी जर आणला नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी खात्री करायची. तुमच्या स्वतःची पाठी कुठं लागली का? तुम्ही चरण चौरेवर आरोप करताना तर ह्या ठिकाणी चरण चौरेच्या निधीतून, जिल्हा नियोजन फंडातून, आमदार निधीतून जे काय रस्ते झाले, ज्या ठिकाणी विकास कामे केले ते तुम्ही जाऊन पाहावे आणि मग सांगावे. गेल्या 3 वर्षाखाली तुम्ही ज्या ठिकाणी त्या आरोप लँड बसवलाय, तो आमदार फंडातला असेल किंवा जिल्हा परिषद मधून असेल, तो 3 वर्षापासून तुम्ही आरोप लँड चालू केलाय का? आणि तुम्ही चरण चौरेवर आरोप करताय, तुम्हाला मोटरा पुरल्या नाही त्या ग्रामपंचायत मधल्या, त्या मोटरा तुम्ही कलर देऊन त्या ठिकाणी सोडण्याचं काम केलं, घरच्या जुन्या मोटरा, आणि आपल्या स्वतःच्या विहिरीत नवीन मोटर टाकण्याचं काम केलं. तुम्ही पाईपलाईनचं ढकले ऐकण्याचं काम केलं. हे आम्ही पुराव्यांनिशी बोलतोय. त्या ठिकाणी ज्यानं ढकले विकत घेतलं त्या शेतकरी बांधवांना आम्हाला सांगितलं की तिथं 500ला ढकल्या घेण्यापेक्षा इथं आपल्याला 150ला मिळतो ढकल्या. म्हणजे असं काम केलं. गेल्या 5 वर्षाखाली तुम्ही या ठिकाणचा गावचा कारभार ग्रामपंचायत सदस्य असताना केला. सरपंच या ठिकाणी आमच्या डोकेताई होत्या. त्या डोकेताईला कुठेही विश्वासात न घेता तुम्ही त्या ठिकाणी काम केलं. काम करत असताना तुम्ही गावामध्ये जे जे काय कारस्थान केलेले आहेत 100% ते जनतेसमोर येतील. आणि मला काय कुठल्या जनतेसमोर आणायचं नाही, मला खोटा आरोप करायचा नाही. मला 100% मी कामातून उत्तर देणार आहे. तुमच्या खोट्या आरोपाला मी उत्तर देत बसायला मी काय 100% बांधील नाही. परंतु आपण आरोप करत असताना आपण स्वतः काय आहे, आपण स्वतः चारा छावणीमध्ये काय केलंय या ठिकाणी ह्या लोकांना सिद्ध करून दावावा. तुम्हाला गुरांचं शान पुरलं नाही आणि तुम्ही काय दुसऱ्यावर बोलणे तुमची लायकी आहे नाहीच ना. तुम्ही दुसऱ्यावर आरोप करताना तुम्हाला ही बघा आधी की आपण ह्या ठिकाणी ज्यावेळेस पाटकुलला चारा छावणी टाकली होती त्यावेळेस काय केलं, तिथलं शान कुठे गेलं. त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या नातेवाईकाला सुद्धा त्यातलं काय तुम्ही दिलं नाही. स्वतः सगळं बोललं.
म्हणूनच मी सांगतोय त्या ठिकाणी पाटकुलमधलं रेणुका माता देवस्थान असेल, त्या देवस्थानाची जागा लुबाडून पेनूरमध्ये जाणं, तिथनं जाऊन आपला व्यवसाय साधला. 15 वर्ष झालं त्या ठिकाणी डेअरीचा व्यवसाय करता तुम्ही. माझ्या मायबाप जनतेच्या लेकर दूध पितात, त्या दुधामध्ये काय मिक्स करता हे तुम्ही सिद्ध करा. तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करा. ही लोकांनी सांगायची गरज नाही, प्रत्येक लोकांना माहिती आहे. 15 वर्षामध्ये त्या ठिकाणी पाटकुलच्या जीवावर मोठा झाला स्वतः तू, आणि त्या ठिकाणी तू काय केलं त्या गावासाठी. आज 15 वर्षामध्ये पाटकुलमध्ये काय केलं, आणि आता जर माझ्या पाटकुलकरांचं किंवा पेनूर पंचक्रोशीतील झेडपी गटातील गावांना असेल ही फसवणूक होत असेल, तर 100% येणाऱ्या काळामध्ये ही जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कितीही मोरून टाका, तुम्ही कितीही काय करा, तुम्ही तांदळाच्या शपथा घ्यायला वा देवाच्या शपथा घ्यावा, ही चरण चौरे अशी अवलाद आहे, तुझ्यासारखी अवलाद नाही. मी कुणालाही शपथा घ्यायला होत नाही. मी कुणालाही रस्ता करत असताना कुठल्या लोकांना मी त्यांना बंधनात होत नाही. मी विरोधक आहे का समोरचा कुठलाही पाहत नाही. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलाय, वरून निधी आणण्याचा प्रयत्न केलाय. आणि तुम्ही काय केलंय, काम केलेलं तुम्ही जनतेसमोर मांडा ना. चरण चौरेवर वैयक्तिक तुम्हाला काय बोलण्याचा अधिकार आहे. चरण चौरेवर केशी आहे त्या, अरे कुठल्या केशी आहे त्या, तुलाच नेऊन ह्या ठिकाणी बडो त्या बेअर शॉपीच्या ह्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला. त्यावेळेस 12-1 वाजेपर्यंत PI साळुंके साहेब तुला बडवत होते तिथं. माझा स्वतः भाव त्यामध्ये साक्षीदार आहे. माझ्या भावाला देखील आणि त्याला देखील दोघांना त्या ठिकाणी अटक झाली. मी 11-11:30 वाजेपर्यंत थांबून त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी त्यांची सुटका झाली नाही. परंतु मी त्या मोर्चा जाऊन सांगणार नाही आणि मी वैयक्तिक बोलणार नाही. जर का तुम्हाला बोलायचं असेल तर विकासाच्या मुद्द्यावर समोरासमोर बसून तुम्ही चर्चा करा. हा चरणराज चौरे भल्ल छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर बसून तुम्हाला त्या उत्तराला उत्तर द्यायला माझी तयारी. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की या ठिकाणी दूध तर आपण पाहताय, दूध चहासाठी वापरलं जातं, दूध खाण्यासाठी वापरलं जातं. माझ्या लहान लहान लेकरांना, मायबाप जनतेच्या लेकरांना दूध पाजलं जातं. त्या दुधामध्ये आपण स्वतः काय मिक्स करता हे स्वतः तुम्ही परीक्षण करावं. तुम्ही ह्या जनतेला तर फसवताय ते फसवताय. ज्या ज्या ठिकाणी तुमचं दूध जातंय त्या ठिकाणी भेसळयुक्त दूध तुम्ही देण्याचा 100% ह्या ठिकाणी काम केलेलं आहे, ह्याची तुम्ही खात्री करावी. या ठिकाणी तुम्ही ह्या जनतेला फसवू शकत नाही. तुम्हाला काय जर झालं तर जनतेने ह्या ठरवलेलं आहे, तुम्हाला एक वेळा ह्या मातीतच तुम्ही तयार झाला, मातीतच गाडून टाकायचं. ह्या माझ्या मायबाप जनतेने, माझ्या मायबाप शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे. आणि मी ज्या ठिकाणी काम केलंय त्या ठिकाणी माझं काम हे रस्त्यावर हातरलेलं काम आहे. माझं नुसतं नावाला काम आलेलं नाही. तुम्ही पाहत असाल त्या ठिकाणी ज्यावेळेस आमदारकीच्या वेळेस तुम्ही पुस्तक छापलं, त्यावेळेस पुस्तक छापलेल्या त्यामध्ये ग्रामपंचायतची कामं टाकली, चरण चौरेच्या जिल्हा नियोजन मधून आणलेली कामं टाकली. तुम्ही प्रत्येक कुणी ज्या ज्या लोकांनी दुसऱ्यांनी कामं आणली ती सुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये छापण्याचं काम केलं. तसं काम चरण चौरेनं कुठेही केलं नाही. ज्या ठिकाणी चरण चौरे काम करतोय त्या ठिकाणी चरणराज चौरेचा बोर्ड लागला जातोय. त्या ठिकाणच्या जनतेला मी आधी 6-6 महिन्यापूर्वी सांगितलं असतं की येणाऱ्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये तुमचा रस्ता मी करेन, आणि तो शब्द मी ह्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आणखीन देखील माझ्या ह्या पेनूरमध्ये, पेनूर पंचक्रोशीमध्ये जे जे कामं राहिले रस्त्याच्या बाबतीमध्ये 10 गावामधील माझा सर्व सामान्य शेतकरी, माझी मायबाप जनता या पायाला चिकूल न लागता प्रत्येकाच्या गावामध्ये आणण्याचा काम हा चरणराज चौरेनं नाही केलं तर मी तुम्हाला सांगतो ह्या मायबाप जनतेला मी तोंड सुद्धा लावणार नाही. ही माझी ताकद. माझ्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले असतील, प्रतापजी सरनाईक साहेब असतील, संजयजी शिरसाट साहेब असतील, माझ्या पक्षाचे अनेक मंत्री असतील. ह्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून माझ्या मायबाप जनतेला मी ह्या ठिकाणी मी जो शब्द दिलाय तो पूर्ण करण्याचं येणाऱ्या काळामध्ये 100% करणार आहे. आणि तुम्ही कुठल्या माध्यमातून ह्या ठिकाणी जनतेची कामं करणार आहे ते बी जनतेसमोर ठेवा. ज्या वेळेस तुमचा आमदार होता त्यावेळेस तुम्ही काय काम केलं, मग आमदार नसताना आता तुम्ही काय करणार. आमदार नसताना ह्या माझ्या मायबाप जनतेला फसवण्याचं काम तुम्ही करणार आहात. ज्यावेळेस आमदार होता त्यावेळेस फसवण्याचं काम केलंय, आणि आता तर तुम्ही आमदार नसताना 100% फसवताय. दिवसा ढवळ्या ह्या ठिकाणी माझ्या मायबाप जनतेच्या डोळ्यामध्ये चटणी टाकण्याचं काम तुम्ही करत आहात. पण माझी मायबाप सुज्ञ जनता, माझी मायबाप जनता अतिशय ह्या ठिकाणी हुशार आहे. तुम्हाला तुमची जागा, तुमची लायकी ह्या ठिकाणी माझी सर्वसामान्य जनता, माझा मायबाप शेतकरी डावल्याशिवाय आपल्याला सोडणार नाही. येणाऱ्या काळामध्ये लवकरच तुमच्या डोळ्यासमोर येईल
की आपण कुठं आहे आणि विकास कुठं आहे हे तुम्हाला दावून देण्यासाठी या चरणराज चौरे माझ्या मायबाप जनतेसाठी रिंगणात उतरलाय आणि तुम्ही पण रिंगणात उतरा आणि समोरासमोर या ठिकाणी होऊ द्या फैसला काय व्हायचं ते माझी जी मायबाप जनता ठरवेल. चरण चौरे तर राजकारणात थांबेल, नाहीतर तुम्ही तर राजकारणात थांबसाल. मला माझ्या कुठल्याही गावामध्ये जात असताना माझ्या मायबाप जनतेचं मला 4 वर्षापासून या ठिकाणी प्रश्न आहेत. 4 वर्षापासून मी लोकांसमोर जातोय. तुम्ही सांगताय 6 वर्षाचं माझं राजकारण आहे, 100% असेल. पण तुम्ही 15-20 वर्ष झालं राजकारण करताय, तुम्ही काय केलं माझ्या जनतेसाठी हा बी प्रश्न स्वतः या मनाला विचारा. आज तुम्ही ठीक आहे, तुम्ही काय ठिकाणी पाटकुळमध्ये मरून टाकताय, औंढीमध्ये टाकताय, हे फसवण्याचं काम आहे. पण चरणराज चौरे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मरून टाकलाय त्या ठिकाणी खडीकरण करेल, त्या ठिकाणी डांबरीकरण करेल, त्या ठिकाणी कॉन्क्रीटकरण करेल. हा माझा शब्द माझ्या मायबाप जनतेला व माझ्या पिनोड झटपी गटातील जनतेला हा माझा शब्द आहे. आणि मी एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून 100% ह्या जनतेचा विश्वास माझ्यावर आहे. आणि कारण का तर मी शून्यातून आलेला आहे, एक शेतकऱ्याचा पोरगा आहे, हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे. त्यामुळे ही जनता मला कुठेही नाकारणार नाही. कारण का तर मला कुठल्या नेत्याचा सपोर्ट नाही, माझा तालुक्यात नेता नाही, माझा जिल्ह्यात कोण नेता नाही. माझा नेता माझी सर्वसामान्य जनता आहे. माझं जे काय आहे ते माझी सर्वसामान्य मायबाप आहेत आणि माझा ह्या मायबाप माझ्या सर्वसामान्य जनतेवर माझा विश्वास आहे. माझा विश्वास असल्या कोणतं टीका करणाऱ्यावर नाही, असल्या कोणतं भोरटं बोलणाऱ्यावर नाही. मी कुणाचीही फसवणूक करायसाठी आलो नाही. जर का मी फसवणूक करायला गेलो आता करत असेल तर माझ्या ह्या पाटकुलच्या खंडरायाला, आमच्या पिनूरच्या काजी कबीर देवाला आणि माझ्या अंकुलीच्या भैरवाला शपथ घेऊन सांगतो की माझ्या मायबाप जनतेची फसवणूक करायसाठी तुमच्यापर्यंत चरणराज चौरे येणार नाही. त्यांनी जे आज काय फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला ही जनता 100% धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास माझा 100% आहे. शिंदे साहेबांनी मला आरक्षण लागल्यानंतर मुंबईला भेटायला मला बोललेलं आहे. त्या ठिकाणी आमदार राजूभाऊ खरे असतील, या ठिकाणी आमचे रमेश बारसकर असतील, ओबीसीचे महाराष्ट्राचे प्रमुख, या ठिकाणी प्रमुख या ठिकाणी आम्हाला साहेबांनी मुंबईला आरक्षण ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस आम्हाला मुंबईला बोलवलं आहे. आम्ही त्या ठिकाणी जाऊन एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांचं जे काय सूचना आहेत त्या सूचनेचं 100% तंतोतंत पालन करून, शेवटी आमच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये आदेश चालतो आणि आदेशाला आमच्याकडे आमच्या शिवसेने पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा आदेश हा आमच्यासाठी सर्वस्व असेल. पण साहेबांनी मला एक सांगितलं, तो जो शब्द या ठिकाणी लोकांना जनतेला देशील. मी साहेबांना सांगितलं की मी साहेब अशा पेनूर झडपीमधून लढतोय, अशी तालुक्याची परिस्थिती सर्व मी साहेबांना काल सांगितली. साहेबांनी सांगितलं ज्या पद्धतीनं काय होतंय ते तू आरक्षण झाल्यानंतर मला सगळं घेऊन ये आणि ज्या पद्धतीने सांग त्याच्यावर आपण निर्णय घेऊ. आणि निर्णय घेऊन त्या ठिकाणी साहेबांनी मला कालच आशीर्वाद दिला. पांडुरंगाच्या विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर भरतशेठ गोगावलेने आपल्या रोजगार हमी मंत्र्यांनी सांगितलं की चरण चौरे साहेब त्या झडपीसाठी लढतोय. साहेबांनी जवळ घेऊन पाठीवर थाप मारून त्या ठिकाणी मला सांगितलं. मी साहेबांचा आशीर्वाद घेतला, विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद घेतला आणि खरं तर माझं भाग्य समजतो. एक शेतकऱ्याच्या पोराला देखील एकनाथ शिंदे साहेब जे जीव लावतात ते दुसरा कोण नेता कुठला लावेल हे मला वाटत नाही. जे भरतशेठ जीव लावतात ते दुसरा नेता कुठला लावणार. साहेबांनी मला एकच सांगितलं, सर्वसामान्य जनतेची कामं करत राहायचं, सर्वसामान्य जनतेमध्ये मिक्स व्हायचं. आपण त्याचंच पालन करून जे भरतशेठ गोगावले आणि एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी जनतेमध्ये राहतात त्याच्याच काहीतरी आपण कानमंत्र घेऊन या ठिकाणी 100% आपण गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्यामध्ये आहे. आपल्याला सर्वसामान्याची जाण आहे, माझा शेतकऱ्याची जाण आहे. कारण का मी शेतकरी असल्या कारणानं मी पण 2-2 किलोमीटर चिखलात आलोय. मी पण ती परिस्थितीला सामोर गेलेलो आहे. मी या ठिकाणी आपण तुम्ही बघत असाल जे पेनूर मधले रस्ते केलेले ते कारण का तर मी स्वतः 2-2 किलोमीटर गाडी लावून चिखलातनं चालत जात होतो. ह्याची जाण मला होती. माझ्या शेतकऱ्याची मला माहिती होती की अडचणी काय. या सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त रानातलं रस्ते कुठे झाले असतील तर ते पेनूरमध्ये झाले. आणि तुम्ही जर सांगत असाल की हा रस्ता केला म्हणून ह्या लोकांनी मला चरण चौरे निवडून दिलं, तुम्ही सुदीक चरणराज चौरेची, रमेश मानेची, सागर मास्तर यांची मतं घेऊन ह्या ठिकाणी 4 नंबर वार्डामध्ये तुम्ही निवडून आलाय. मी काय 4 नंबर वार्डापुरतं काम केलं नाही, अख्ख्या 1 नंबर ते 6 नंबर पर्यंत वार्डामध्ये मी काम केलंय. मी तुमच्यासारखं असं वैयक्तिक कुठलं वार्ड वाईज काम केलेलं नाही. मी गाव सोडून तालुक्यामध्ये पूर्ण ठिकाणी आज या ठिकाणी नांदगाव असेल, डोकबाबळ असेल, राम हिंगणे असेल, भांबेवाडी असेल, शेजबाबळगाव असेल, अंकोली असेल, औंढी असेल, ह्या पोखरापूर असेल,
ह्या ठिकाणी सुद्धा निधी देण्याचं काम ह्या चरणराज चौरेंनी केलेलं आहे. मी तुमच्यासारखं गल्ली बोळात कुठं मी ज्या ठिकाणी मला मतदान केले त्याच ठिकाणी मी काम करत बसलो नाही. तुम्ही पाहत असाल पेनूरमध्ये कुठेही जावा आणि कुठल्याही शेतकऱ्याला विचारा की चरण चौरेनं काय केलंय. मी ह्या माझ्या विकासाच्या जोरावर मी जनतेसमोर चाललोय आणि माझी जनता मला फसवणार नाही हा विश्वास आहे. तुम्ही जर म्हणत असाल मी 18 मतांना आलोय तर मी 36 मतांना निवडून आलोय. माझा वार्ड आहे जवळजवळ 2000 ते 2200 मताचा. तुमचा वार्ड आहे 700-800 मताचा. ह्यामधला फरक आहे, ह्यामध्ये तफावत आहे. आणि त्यावेळेस देखील चरण चौरेला पाडण्याची भूमिका तुम्ही ह्या ठिकाणी माजी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आणि तुम्ही स्वतःनी घेतली. आणि तुम्ही काय काय त्या ठिकाणी शपथा घेतले. चरण चौरे सांगल तो सरपंच म्हणून तुम्हीच त्या ठिकाणी बाहेर दिले. माझ्यापाशी तो व्हिडिओ आहे. योग्य वेळेस तो बाहेर निघल आणि ह्या जनतेला समोर मी दावणार आहे. तुमच्या सह्या आहेत, तुमच्या शपथा घेतलेल्या आहेत. तुम्ही त्या ठिकाणी चरण चौरे सांगल तो उपसरपंच, चरण चौरे सांगल तो सरपंच अशा बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे. आणि तो गोपनीय व्हिडिओ चरण चौरे पैसे आहे ह्याचं भान आपल्याला असावा. तुम्ही जी जनतेला सांगताय की चरण चौरे तिकडून निवडून आला तर त्या कुठल्या रस्त्यावरनं रस्ता केला म्हणून आला तिथली 100 मतं पडली, ही जर तुम्ही सांगत असाल तर तुम्ही 4 नंबर वॉर्डामध्ये निवडून उभा राहण्यासाठी ह्या चरणराज चौरेचं पाय धरण्याची भूमिका प्रकाश चौरेची आणि रामदास चौरेची होती. तुम्ही सरपंच पद उपसरपंच असताना तुम्हाला राजीनामा तुम्ही का दिला ती चरणराज चौरेच्या सांगण्यावरून दिला. हे लक्षात ठेवा. अनेक मी गोष्टी या ठिकाणी आहेत ज्या वेळेस माझ्यावर तुम्ही अशा गोष्टीचा आरोप करताल त्यावेळेस खालच्या पातळीला जाऊन मला बोलावं लागेल. ही तुम्हाला विनंती वजा इशारा आहे. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जशाच तसं उत्तर दिलं जाईल आणि तुम्ही त्या गोष्टीच्या मध्ये पडू नये. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढावा, लोकांचे कामं काय केलेत सांगावा, आमच्या चुका त्या ठिकाणी लोकांना दावावा. हा राजकारणाचा भाग आहे. वैयक्तिक कुणावर केशी काय येत्या कुणावर केशी काय येत्या तुम्हाला मगाशी मी सांगितलं. चरण चौरेवर केस दावावी. तुम्ही जी म्हणता ना चन्नाची केस आहे, तुम्ही चरण चौरेवर केस दावावी. असलं खोटं आरोप करायचं बंद करा. माझ्यावर जर चन्नाची केस असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईन. 2018ला एनसी दाखल असला तर पासपोर्ट निघत नाही, सर्वसामान्य जनतेला माहिती आहे. माझा पासपोर्ट मी आता शेअर करतोय व्हॉट्सअपला की पासपोर्ट कसा निघला जातो. माझी तुमच्यासारखी दुटप्पी भूमिका नाही. जिथं खाईल तिथं लाथ हाणायची अवलाद माझी नाही. तुमची अवलाद काय आहे बघा. तुम्ही ज्या मामाचा जीवावर आता इथं आहात त्या मामाचं तुम्ही झाला ना. आणि तुम्ही माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेचं काय होणार. हा मायबाप जनतेला माझ्या पेनोर व पाटकुल पंचक्रोशीतील जनतेला पडलेला आहे. आणि तुम्हाला ह्या लोकांनी जवळ ओळखलेला आहे की तुम्ही कशी फसवणूक मामाची केली. त्या पद्धतीनं तुम्हाला ही माझी मायबाप जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्यावेळेस पण काही शपथा घेतल्या असलेल्या, तुम्ही तर पुन्हा कुठे शपथा पाळल्या आहे की माझ्या मायबाप जनतेने पाळावा. असा काही विषय नाही. माझ्या मायबाप जनतेने त्याच्या भूलथापावर बळी पडू नये आणि कुठल्याही गोष्टीची काळजी करू नये. चरण चौरे गावाचा विकास करण्यासाठी, प्रत्येक गावाचा विकास करण्यासाठी खंबीर आहे. आणि हे माझं शब्द मी माझ्या मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या जीवावर देतोय. आणि तो शब्द दिलेला पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, नाहीतर मी माझ्या गावात तोंड धावणार नाही. हा शब्द माझ्या मायबाप जनतेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.